जवळ 4, 5, 10 असे कितीही प्रश्न आपल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. तर ठीक आहे, हा प्रश्न काही समजला असेल त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे घेऊ. आता पहा, हा जो चौथा प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला डाव मधलो किंवा दिशा वगैरे थोडासा वेगळा प्रश्न विचारलेला आहे. पहा, मनीषचे घर मनीषचे घर कोणत्या दिशेला आहे? मनीषचे घर कोणत्या दिशेला आहे? तर आता पहा, आपल्याला प्रश्न विचारताना फक्त त्याचं घर विचारलेलं आहे. पहा, तर कुठून वगैरे किंवा शाळेपासून वगैरे असं विचारलेलं नाही. तर आपण काय करायचं मग शक्यतो, हा जो आकृती आहे, आकृतीचा जो मध्यभाग आहे त्या मध्यभागाचा विचार करायचा. पहा, जर आपल्याला शाळेपासून विचारलं असतं तर आपलं उत्तर वेगळं असतं. कदाचित याच्यामध्ये दिशा आणि उपदिशा उपदिशा सुद्धा दाखवलेले असतात. पण याच्यामध्ये उपदिशा दाखवलेल्या नाहीत आकृतीमध्ये, किंवा पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला कुठेही उपदिशा दिसत नाहीये. त्यामुळे अशा वेळी काय करायचं, आपण जो आकृतीचा आपला जो मध्यभाग आहे तिथून विचार करायचा. आणि आपल्याला माहित आहे का, ही जी आकृती आहे या आकृतीला जर आपण दिशा दाखवली त्याला, तर अगदी सहजपणे आपण 4 दिशा दाखवू शकतो. त्या 4 पर्यायामध्ये दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इकडली आहे पूर्व, इकडली आहे पश्चिम, इकडली आहे दक्षिण, इकडली आहे उत्तर. आणि त्याचं जे घर आहे पहा, इथून मध्य भागापासून तर या बाजूला आहे, उजव्या हाताला आहे. म्हणजे मनीषचे घर पूर्व दिशेला आहे असं आपण हे करू शकतो. पहा, अब याच्यावरच एक अजून उपप्रश्न वगैरे आपल्याला विचारले जाऊ शकतात. पहा, मनीषचे समजा जी शाळा आहे ती घरापासून कोणत्या दिशेला आहे असं जर प्रश्न विचारला तर पहा, इकडे घर आहे आणि खाली शाळा आहे. पहा, तर अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल, मग तर आपल्याला अशा उपदिशा याच्यामध्ये दाखवून घ्यावे लागतील. आणि मग इथून इकडं घरापासून जी शाळेचं आहे तर इकडं आपण म्हणू शकतो आग्नेय, आणि इकडं काय म्हणू शकतो आपण नैऋत्य. म्हणजे घरापासून त्याची जी शाळा आहे ती नैऋत्य दिशेला आहे असं आपण म्हणू शकतो. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आलेलाच आहे. पहा, त्याचप्रमाणे आत्ताच आपण हा प्रश्न घेतलेला. पहा, मनीषची शाळा घरापासून कोणत्या दिशेला आहे? मनीषची शाळा घरापासून कोणत्या दिशेला आहे? तर या ठिकाणी पहा, आपण दिशा दाखवू शकतो. तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशा आपल्याला सुरुवातीलाच दाखवलेल्या आहेत. याचमध्ये आपण ज्या आपल्या उपदिशा आहेत पहा, त्या उपदिशा सुद्धा आपण या ठिकाणी दाखवू शकतो. त्यानंतर इथे पहा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि इथे ईशान्य. पहा, आता घर आहे ईशान्येला आणि ईशान्येच्या घराचं आणि जी शाळेचं पहा जी दिशा आहे ती विरुद्ध दिशा आहे. पहा, घराची आणि शाळेची दिशा आहे ती विरुद्ध दिशा आहे. त्यामुळे ईशान्येची जी विरुद्ध दिशा आहे ती आहे नैऋत्य. आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे ते असणार पहा नैऋत्य. म्हणजे मनीषच्या शाळा घरापासून नैऋत्य दिशेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पहा, अतिशय सोपे सोपे प्रश्न आहेत. पहा, पुढच्या घटकावर आधारित, फक्त आपण ते काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं असतं. त्यानंतर पहा, पुढे एक थोडीशी आपल्याला वेगळ्या प्रकारची आकृती आलेली आहे. पहा, आणि जरी थोडीशी आकृती जरी आपल्याला थोडीशी दिसत असली तरी आकृती अतिशय सोपी आहे. पहा, समजण्यासाठी तुम्हाला लगेच लक्ष देईल. पहा, प्रश्न 6 आहे. पहा, आदर्शच्या समोरील दिशा कोणती? आदर्शच्या समोरील दिशा कोणती? आता पहा, ज्यावेळी आपल्याला अशी आकृती दिलेली असते
ज्यावेळी आपल्याला अशी आकृती दिलेली असते त्यावेळी आपण एकच लक्षात ठेवायचं पहा हे जे मुलांची नावं आहेत समजा हे आहे, गणेश आहे, दर्शन आहे, अजय आहे, इकडं सुजय आहे पहा, इकडं आदर्श आहे, हेमंत आहे आणि सुहास आहे. ही जी सर्व मुलं आहे या मुलांचं जे तोंड असतं पहा ते मध्यवर्ती असतं पहा. समोरासमोर म्हणजे पुढे मध्यवर्ती, याला आपण मध्यवर्ती म्हणूयात. तर इथं प्रश्नामध्ये असं काही दिलेलं आहे त्यामुळे यांचे तोंड मध्यवर्ती आहे असं आपण समजून चालायचं. तर आपल्याला आदर्शच्या समोरची दिशा विचारलेली पहा. आदर्शच्या समोरील दिशा आदर्शच्या समोरील दिशा विचारलेली पहा आपल्याला. मग याच्यामध्ये सर्व आदर्शाला शोधायचं आहे. पहा याच्यामध्ये आदर्श इथं दाखवलेले आहे पहा. आदर्श इथं दाखवलेला आहे पहा. आदर्श म्हणजे आपण याच्यामध्ये जर दिशेचा जर विचार केला तर ही दिशा आहे पहा पूर्व, इकडं आहे पश्चिम, इकडं आहे दक्षिण, त्यानंतर मध्ये नंतर इथं आहे इथं आहे आणि इथं आहे. आपल्याला काय विचारलंय आदर्शच्या समोरील दिशा कोणती म्हणजे आदर्श कोणत्या दिशेला आहे तर आदर्श नैऋत्य दिशेला आहे आणि त्याच्या समोरची दिशा म्हणजे कोणती दिशा तर त्याच्या समोरची म्हणजे विरुद्ध दिशा असते पहा म्हणजे इकडची दिशा. तर आदर्शच्या समोरची जी दिशा आहे ती दिशा आहे पहा ईशान्य. म्हणजे जर आपण आदर्शचं किंवा मध्यभागीच आहे असं समजायचं तर आदर्शच्या जी समोरची दिशा आहे ती दिशा असते ईशान्य. म्हणजे आपल्या या ठिकाणी ईशान्य योग्य उत्तर आहे. या आकृतीवर सुद्धा आपण बऱ्याचशा प्रकारचे इलेक्ट्रिकल प्रश्न आपण तयार करू शकतो. आपण कोणाचंही नाव घेऊन त्याच्या समोरची दिशा उजव्या हाताचा डाव्या हाताचा त्याच्या डाव्या हाताकडून दुसरी दिशा त्याच्या उजव्या हाताकडून दुसरी दिशा वगैरे असं आपण या ठिकाणी तयार करू शकतो. तर याचं जे उत्तर आहे ना नैऋत्यच्या समोरची दिशा म्हणजे ईशान्य म्हणजे आदर्शच्या जी समोरची दिशा आहे ती आपल्याला ईशान्य दिशा आहे असं इथं सांगता येईल पहा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न विद्यार्थी आकृतीवर आहे. पहा या प्रश्नामध्ये आपल्याला दर्शनच्या डाव्या हाताला बसलेल्या मित्राच्या समोरची दिशा कोणती. दर्शनच्या डाव्या हाताला बसलेल्या मित्राच्या समोरची दिशा कोणती. आता इथं काय विचारलंय आपल्याला दर्शनच्या डाव्या हाताला बसलेला मित्र आणि त्याच्या समोरची दिशा म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं दर्शन शोधायचं पहा. आता दर्शन आपल्याला या ठिकाणी आपल्याला दर्शन दिसत आहे पहा कोकण दिशेला. तर काय विचारलंय दर्शनच्या डाव्या हाताला बसलेल्या मित्राच्या समोरची दिशा. आता याच्यामध्ये परत आपल्याला दर्शनचा डावा हात आणि उजवा हात माहिती असणं आवश्यक आहे पहा. आता दर्शन पूर्व दिशेला आहे परंतु त्याचं तोंड आहे ते इकडं आहे पहा पश्चिमेकडं. दर्शनचं तोंड इकडं आहे पश्चिमेकडं. आता दर्शनचा तोंड इकडं असल्यामुळं त्याचा उजवा आणि डावा किंवा दर्शनचं तोंड इकडं असल्यामुळं त्याचं ही जी बाजू आहे पहा ही बाजू आहे त्याची उजवी बाजू आणि खालची बाजू त्याची आहे डावी बाजू. दर्शनचं तोंड आतमध्ये असल्यामुळे त्याची वरची जी बाजू आहे ती आहे उजवी बाजू आणि खालची जी बाजू आहे ती आहे डावी बाजू. म्हणजे दर्शनच्या डाव्या हाताला बसलेला मित्र कोण आहे तर अजय. अजय आणि अजयच्या समोरची दिशा म्हणजे इकडची दिशा आहे पहा. तर इकडची दिशा आपल्याला पहा आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य ही जी दिशा आहे ती दिशा आहे पहा वायव्य. पहा आपण सांगितलेलं आहे पहा इकडं या क्रमाने जाणं म्हणजे उजवीकडे जाणं पण याचं तोंड जे आहे त्या तोंडाचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे पहा. याचं तोंड आतमध्ये आहे आणि याचं तोंड आतमध्ये असल्यामुळं आपल्याला इथं थोडस उजवं डावं करताना लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
पुढचा प्रश्न आहे पहा, मिलिंदच्या समोरच्या मुलाच्या उजव्या बाजूच्या मुलाची समोरची दिशा कोणती? मिलिंदच्या समोरच्या मुलाच्या उजव्या बाजूच्या मुलाची समोरची दिशा कोणती? आता मिलिंदला शोधावं लागेल का आपल्याला? हा मिलिंद आहे पाहिजे मिलिंद आहे. मिलिंदच्या समोरच्या मुलाच्या, मिलिंदच्या समोर म्हणजे मिलिंदची जी आहे माहिती याच्याकडे लक्षाने मग मिलिंदच्या समोरच्या मुलाच्या म्हणजे कोणाची? सुजयच्या. सुजयच्या किंवा मिलिंदच्या समोरच्या मुलाच्या उजव्या बाजूच्या मुलाची. आता पहा याचं तोंड आहे इकडं, म्हणजे याच्या उजव्या बाजूला आहे पहा अजय. याच्या अजय, अजयची समोरची बाजू विचारली पहा आपल्याला. अजय म्हणजे याच्या समोरची बाजू म्हणजे इकडे बाजू आपल्याला विचारलेली आहे पहा, आणि ही बाजू मग आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे. इथं अग्नी बरोबर जे ते असतात म्हणजे हे जे प्रश्न आहेत प्रश्न सोपे आहे. प्रश्न सोपे आहे पण आपल्याला काळजीपूर्वक आकृतीत गेलं याच्यामध्ये उजवा डावा वगैरे ठरवलं ते आपल्याला जर आलं तर आपलं उत्तर चुकणार नाही पहा. त्यानंतर पहा पुढची आकृती थोडीशी वेगळी आहे. प्रश्न क्रमांक 9. तर या आकृतीमध्ये सुरुवातीला प्रश्न पाहून द्या पहा. श्रद्धा शाळेतून घरी येताना तिला उत्तर दिशेकडे किती वेळा तोंड करावे लागेल? श्रद्धा शाळेतून घरी येताना तिला उत्तर दिशेकडे किती वेळा तोंड करावे लागेल? म्हणजे तिचं आपल्याला तोंड जे दिशा दिसायची उत्तरेकडे किती वेळा आलंय म्हणजे असं पहा. परत एकदा की शाळेतून घरी म्हणजे आपल्या आजोबा तिने सुरुवात केली शाळेपासून आहे पहा. म्हणजे त्याचा जो सुरुवातीचा जो पॉईंट आहे शाळा आणि शाळेमध्ये आहे घराकडे. तर पहा त्याची दिशा आहे पाहायची अशी त्यानंतर ती आल्यानंतर इकडं उत्तरेकडं परत ती खाली परत इकडे परत तिची दिशा अशी होईल. परत ती या मार्गातली परत ती वर जाईल आणि परत ती या प्रकारे. आणि आता आपल्याला काय सांगितलेलं आहे तर ती शाळेकडून घराकडे जाताना उत्तर दिशेला त्याच्याकडून किती वेळा होईल की सोपं आहे. आपण सांगितलेला हा जो बाणाचा पॉईंट आहे तो आपण तोंड पकडायचा. हा जो पॉईंट आहे हे काय तीन आहे आणि पाठीमागचं जे बाजू आहे तिची 5 आहे असं आपण म्हणूया. तर यामध्ये पहा आपण जर काउंट केलं तर 1 या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 3. फक्त ही रेषा सरळ आहे पहा हे लक्षात ठेवायचं आपण. याच्यामध्ये कधी कधी एखादी रेषा जर वाकडी आली याच्यामध्ये जमिनीकडे जर वरती जाणारी जर रेषा जर अशी आपली या बाजूला जर अशी इकडे येत असेल तर ते उत्तर आपण चुकू शकतो. त्या बाजूला ईशान्य दिशा आहे त्यामुळं वरती जाण्याची जी रेषा आहे किंवा वरती जाणारा जो रस्ता आहे तो सरळ सरळ असावा याची एक निरीक्षण करायचे. तो थोडासा जरी असा इकडल्या बाजूला जर गेलेला असेल तर तो ईशान्य दिशेचा होईल. त्यामुळं या प्रश्नामध्ये हे जे तीनही वर गेलेले जे आहे ते तीनही उत्तर दिशेकडे आहे म्हणून याचं उत्तर जे आहे आपलं ते 3 वेळा असं होईल पहा. यानंतर पहा जर आपण हाच प्रश्न फक्त जर आपण याचं हे केलं श्रद्धा शाळेतून घरी येताना तिला उत्तर दिशेकडे किती वेळा तोंड करावे लागेल याऐवजी जर असं आपण केलं तर श्रद्धा घराकडून शाळेकडे जाताना तर आपण उत्तर मात्र बदलू शकतो पहा. आता सुरुवातीला आपला स्टार्ट पॉईंट होता शाळा. यावेळी आपला स्टार्ट पॉईंट असणार आहे पहा घर. आणि घराकडून शाळेकडे जाताना जर असा आपण जर उत्तर काढण्याचा जर प्रयत्न केला तर पहा इकडं तोंड आहे पहा म्हणजे इकडं परफेक्ट अशी दिशा दाखवली नाही पाहिजे. थोडं स्थिर असल्यामुळे हे वायर इकडे पण जाईल परत त्याचं तोंड इकडे येईल पहा म्हणजे हे खाली दक्षिणेकडे जाईल परत हे इकडं वायर इकडे जाईल परत हे खाली येईल
परत इकडं जाईल पहा, परत हे खाली आणि याप्रमाणे. म्हणजे आपण असं या ठिकाणी परफेक्ट असं उत्तरेकडं येता येईल त्याचं तोड होणार नाही असं सांगू शकतो पहा. कारण याच्या रेषा आहेत तिरक्या आहेत पहा, या तिरक्या रेषा आपल्याला वायव्य हे दाखवतात. त्यामुळे इथं पर्याय सुद्धा वेगळे असतील. तर ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता पहा, पुढचा प्रश्न सुद्धा दिशेवरच आधारित आहे. याच्यामध्ये आपल्याला असं विचारलंय पहा, सोबतच्या आकृतीमध्ये रामला क पासून ड पर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे तोंड किती वेळा दक्षिण दिशेकडे येईल. म्हणजे त्याचा जो स्टार्ट पॉइंट आहे, त्याचा जो स्टार्ट पॉइंट आहे तो आहे पहा, इथून तो निघेला आहे आणि त्याला पोहोचायचंय ड कडे. आणि काय प्रश्न विचारलाय आपल्याला, तर क पासून ड कडे पोहोचण्यासाठी त्याचे तोंड किती वेळा दक्षिणेकडे येईल. माझ्या दक्षिण दिशा म्हणजे कोणती तर आपल्याला माहिती आहे पहा, वाटलं आपण कच्च एक हे करून घेऊ शकतो असं परत. आता याच्यामध्ये फक्त दक्षिणेत विचारलंय, त्यामुळे आपण फक्त 4 ज्या मुख्य दिशा आहेत त्यामुळे जरी घेतलं तरी पण आपलं चालतंय. बाकी सर्व दिशा घेण्याची आवश्यकता आपल्याला नाही या ठिकाणी. तर परत आपण बाण दाखवूया पहा इथं. पहा त्याचं तोंड अगोदर इकडं होतंय, नंतर परत तो इकडं खाली वळतोय, नंतर परत तो इकडं पश्चिमेकडे जातोय, परत या ठिकाणी तो दक्षिणेकडे तोंड वळवतोय, त्या ठिकाणी परत तो परत पूर्वेकडे चाललेला आहे पहा, नंतर दक्षिणेकडे जाईल, परत इकडं पश्चिमेकडे जाईल आणि परत या ठिकाणी तो दक्षिणेकडे. आता आपल्याला काय विचारलंय, दक्षिणेकडे किती वेळा. तर पहा इथं काउंट करूया आपण. 1 वेळा, या ठिकाणी 2 वेळा, या ठिकाणी 3 वेळा आणि या ठिकाणी 4 वेळा. म्हणजे कला किंवा रामला क पासून ड पर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं तोंड दक्षिणेकडे 4 वेळा मिळेल असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. परत एकदा पहा, इथं 1 वेळा, इथं 2 वेळा, इथं 3 वेळा आणि इथं 4 वेळा. या ठिकाणी मी परत एकदा सांगतो पहा, हा जो बाण आहे, बाणाचे जे टोक आहे ते आपण तोंड समजायचे पहा, त्यामुळे आपलं जे दिशा काढण्यासाठी आपल्याला अचूकता मिळणार नाही. हे तोंड समजायचे आणि जे बाणाचे जे पाठीमागचे 2 बाजू आहेत त्याला आपण पाठ समजूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न 11वा. मिलिंद बस थांब्यापासून चालत ग्रंथालयाकडे गेला. शब्द थोडासा चुकला पाहिजे, ग्रंथालयाकडे आहे. ग्रंथालयाकडे गेला तर किती वेळा मिलिंदच्या पाठीमागे पूर्व दिशा असेल. आता इथं आपल्याला आतापर्यंत आपण समोरची दिशा काढली पाहिजे, तोंड किती वेळा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे झाले असेल. पण या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय, तर पाठीमागे पूर्व दिशा किती वेळा आली असेल याप्रमाणे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर आता पाठीमाग पूर्व दिशा परत आपण तीच स्प्लिट वापरणार आहोत पहा, त्याची दिशा आपण बाणाने दाखवणार आहोत आणि समोरच्या बाणाचं टोक म्हणजे त्याचं तोंड आहे आणि त्याचा पाठीमागचा जो बाण आहे ती त्याची पाठ आहे आणि याचप्रमाणे आपण उत्तर शोधणार आहोत. त्याची सुरुवात आहे, ती सुरुवात आहे कुठं आहे ती, तर बस थांब्यावरून, म्हणजे बस थांबा इथं आहे पहा. म्हणजे आपले जे सुरुवातीचा जो पॉईंट आहे तो सुरुवातीचा आपला पॉईंट आहे पहा बस थांबा, आणि त्याला जायचे कुठं, ग्रंथालयाकडे. पहा त्याची सुरुवात आहे बस थांब्यापासून आणि त्याला जायचंय कुठं, तर त्याला जायचं आहे पाहिलं ग्रंथालयाकडे. आणि प्रश्न काय विचारलाय आपल्याला, तर तो पाठीमागे त्याच्या पाठीमागे पूर्व दिशा किती वेळा आलेली असेल. तर परत एकदा आपण इथं बाण दाखवायचे पहा, त्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण या बाणाने दाखवायचा आहे. शेवटचा माणूस. पहा आता पाठीमागे पूर्व दिशा किती वेळा आली असेल. आता इकडे आपल्याला माहिती पहा, इकडच्या बाजूची दिशा ती आहे ती पूर्व दिशा आहे पहा. त्यामुळे आपल्याला फक्त एकच दिशा इथं आपण हे करू शकतो किंवा उजव्या हाताची जी दिशा आहे ती पूर्व आहे. आता पहा इथं त्याचं तोंड आहे त्यामुळे इकडं त्याची पाठ झालेली आहे पहा.
याचं तोंडी कुठं आहे तर पश्चिमेकडे आहे. तोंड पश्चिमेकडे आहे याचा अर्थ काय होतो तर त्याची पाठ झालेली आहे पूर्वेकडे. म्हणजे इथं आपण एक काउंट करूया. त्यानंतर इथं सुद्धा पहा त्याचं पश्चिमेकडे तोंड झालेलं आहे त्यामुळे त्याची पाठ आहे पूर्वेकडे, त्यामुळे इथं आपण 2 असं काउंट करूया. त्यानंतर पहा खाली आल्यावर इथे पहा त्याचं तोंड झालेलं आहे पश्चिमेकडे आणि त्याची इकडं जी पाठ आहे ती झालेली आहे पूर्वेकडे, त्यामुळे इथं आपण 3 काउंट करूया. त्यानंतर इथं सुद्धा त्याचप्रमाणे आहे, इथं आपण 4 म्हणूया. त्यानंतर आणि इथं शेवटी पण तसंच आहे त्यामुळे इथं आपण 5 म्हणूया. अशा प्रकारे आपण काउंट करू शकतो. मला पेपर सोडवताना तुम्ही असं पटपट लिहू शकता पहा इथं. म्हणजे एवढं जरी तुम्ही फक्त इथं दक्षिण दिशा जरी दाखवली तरी पण तुमच्या लगेच लक्ष देऊ शकतात. तर अशा प्रकारे मिलिंद बस थांब्यावर चालत जर ग्रंथालयाकडे गेला तर त्याची 5 वेळा पाठ ही पूर्व दिशेला झालेली असेल म्हणून आपण इथं पर्याय क्रमांक 2 5 वेळा असं आपण सांगू शकतो. आता याच प्रकारचा प्रश्न आपण ग्रंथालयाकडून बस थांब्याकडे जाताना सुद्धा तयार करू शकतो. त्याचं उत्तरही वेगळं असेल. त्यानंतर त्याचं तोंड पूर्व दिशेला किती वेळा झाला असेल असंही आपण विचारू शकतो. किंवा दिशावर अगदी याच्यामध्ये आपण 4ही दिशा वापरून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करू शकतो आणि त्याचे उत्तर आपण आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो. पहा म्हणजे सरावासाठी आपल्याला हे आवश्यक आहे. प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक आहे का? निरंजन या आपल्या घरापासून या ठिकाणच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी त्याच्या मागील उत्तर दिशा किती वेळा असेल. म्हणजे त्याचा सर्वात त्याच्या सर्वात आपण काय करायचं तर त्याचा स्टार्टिंग पॉईंट किंवा तो जिथून सुरुवात करणार नाही का तो पॉईंट आपण म्हणजे त्याचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो आहे पहा अ पासून सुरुवात करणार आहे आणि तो जाणार कुठं आहे तर जाणार आहे तो ब कडे. अ पासून तो ब कडे जाणार आहे पहा. तर काय विचारलंय आपल्याला या ठिकाणच्या आपल्या घरापासून या ठिकाणच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी त्याच्या मागील उत्तर दिशा किती वेळा आली असेल. आपल्याला काय करायचे पाठीमागची दिशा उत्तर किती वेळा आली असेल ते शोधायचे. मग यावेळी आपण काय करू शकतो परत आपला नेहमीचाच बाण दाखवतो आपण त्याची बाणाच्या साईड आपण दिशा दाखवू शकतो. दक्षिणेकडे पश्चिमेकडे परत तो खाली दक्षिणेकडे जाईल परत दक्षिणेकडे परत पूर्वेकडे जाईल. तर आपल्याला काय करायचं तर उत्तर दिशा पाठीमागे किती वेळा आली आहे त्याच्या पाठीमागे उत्तर दिशा किती वेळा आली आहे हे आपल्याला शोधायचे. तर पहा आता आपण दक्षिण दिशेकडे जे बाण आहेत तेवढेच बाण काउंट करणार आहोत पहा कारण जे बाण दक्षिण दिशेकडे आहे त्यांच्या पाठीमागची दिशा ही उत्तर दिशा असणार आहे. त्यामुळे इथं आपण हा 1 काउंट करू शकतो. या ठिकाणी आपण हा 2 घेऊ शकतो. त्यानंतर हा आपल्याला 3 घ्यावा लागेल. त्यानंतर परत 4 येईल आणि या ठिकाणी 5 येईल. म्हणजे निरंजनचं तोंड हे 5 वेळा निरंजनची पाठ ही 5 वेळा उत्तरेकडे झालेली असेल. 5 वेळा पाठ उत्तरेकडे झाली याचा अर्थ काय होतो तर त्याचं दक्षिणेकडे तोंड किती वेळा झालं तर 5 वेळा. ठीक आहे तर या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 2 5 वेळा असेल तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे का त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे प्रणालीला गावातून शेताकडे जाण्यासाठी किती वेळा पश्चिमेकडे वळावे लागेल. तर पश्चिमेकडे वळावे लागेल पहा या ठिकाणी आपण परत पाहूया.
सॉरी गावातून शेताकडे जाण्यासाठी आपण पहा या ठिकाणी आपला स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो गाव आहे पहा आणि जाण्यासाठी त्याला कुठे जायचंय शेताकडे जायचंय पहा. तर आपला स्टार्टिंग पॉईंट आपल्याला लक्षात राहिला पाहिजे पहा. तर पश्चिमेकडे किती वेळा बघायला लागेल हे पाहायचं आपल्या याच्यामध्ये. आपल्याला माहिती आहे का पश्चिम दिशा म्हणजे इकडची दिशा आहे. इकडे जेवढे बार आपण दाखवले आहेत पहा फक्त तेवढेच आपण काउंट करणार आहोत. या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3 आहे. ठीक आहे पहा 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. 3 वेळा त्याला पश्चिमेकडे वळावे लागेल. तर त्याचे तोंड होईल पश्चिमेकडे असा प्रश्न आहे पहा. ठीक तर ठीक आहे मित्रांनो, अजून आपल्याकडे बरेचसे प्रश्न आहेत परंतु आपण सरावासाठी तुम्हाला पण नंतर देऊ शकतो. तर आजच्या या ऑनलाईन तासिकेला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपण सर्वांनी सहभाग नोंदवला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्रश्न त्यामुळे काय केलं असं वेळ थोडा जास्त ऐकलं प्रश्न वेळ दिलाच पाहिजे. 30 प्रश्न किती वेळ घेतलं तर नाही काय एक प्रश्न समजा